आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. नाशिकमधील प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. रामकुंड येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी रिंग रोडसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला. तसेच महिलांवर मारहाण करून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. राऊत म्हणाले की या विषयावर यापूर्वी कलेक्टर कार्यालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रशासनाशी चर्चा झाली होती. सरकार एका बाजूला शेतकरी हिताच्या घोषणा करत असताना दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेत असल्याची टीका त्यांनी केली. तुम्हाला आठवत असेल साधारण एक महिनापूर्वी याच प्रश्नावरती मी स्वतः कलेक्टर ऑफिसला गेलो होतो. या रिंग रोड साठी जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला शेतकऱ्यांच्या विरोधात आणि सकाळी घरात घुसून वृद्ध महिलांना मारहाण केली. त्या अधिकाऱ्याचं नाव काय? पवन दत्ता IAS अधिकारी हातामध्ये दंडुका घेऊन दहशत निर्माण करतो हे मी इतिहासात प्रथम पाहिलं. आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो. तिथे माझं महसूल मंत्री बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली. तिकडले जे कलेक्टर आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की जबरदस्तीनं असा प्रकारचा कोणताही आम्ही प्रयोग करणार. तरीही आज मी पाहिलं की सगळे शेतकरी आणि त्यांचे नेते हे उपोषणाला अजून बसले आहेत. आमरण उपोषण, साखळी उपोषण हे का चाललेलं आहे? एका बाजूला तुम्ही शेतकऱ्यांचे गैरवारी म्हणताय, त्या 50,000 कर्जमाफी केली, दातार फेकून देत आहे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेत आहे. कोणासाठी? तर बिल्डरांसाठी. भारतीय जनता पक्षाला देणग्या देणारे हे बिल्डर आणि त्या भागात ज्यांनी जमिनी खरेदी केल्या ते IAS आणि IPS अधिकारी मोठे, त्यांच्या जमिनीला भाव मिळावा म्हणून हे रिंग रोडचा घाट घातलेला आहे. माझ्याकडे संपूर्ण यादी 7-12 सह किंवा त्यांच्या कागदपत्रांचं. आता जर मी नावं वाचली तर मोठे भूकंप होते. असे या राज्यातले बडे अधिकारी त्यांनी या जमिनी तिथे 40-40 एकर 50-50 एकर जमिनी आधी घेऊन ठेवल्या. मोठे अधिकारी अक्षरशः भूकंप होईल. मी राज्याच्या महसूल मंत्र्यांना आवाहन करतो, बावनकुळे साहेबांना. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या विषयात मी लक्ष घाल. त्यांनी आता लक्ष घातलं नसेल तर मी पुन्हा एकदा त्यांना स्वतः भेटू शेतकऱ्यांचं. आणि जर नाही झालं, जर तरी नाही झालं तर हे जे ज्यांनी जमिनी घेतल्यात ना त्यांच्या घरावर शिवसेना चाल करून जाईल. खरं तर आपण खूप मोठा दावा केलेला आहे मुंबईत. आपण या संदर्भात काय आता गौप्यस्फोट वगैरे करणार, काही नाव वगैरे जाहीर करणार ना? हे काय मुख्यमंत्र्यांना नावं कळवणार? मी आता नावं घेतच नाहीये. मुख्यमंत्र्यांना मी आधी नावं देणार, महसूल मंत्र्यांना नावं देणार की तुम्ही ह्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेताय का? काय भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी घेताय? तुम्ही ओरबडून घेताय शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी अशा प्रकारे. हे शेतकऱ्यांचं राज्य. लाडक्या बहिणीच्या घरात सुद्धा येतो तुमच्या, त्यांना तुम्ही अशा प्रकारे अनाथ निराधार करताय. चालणार नाही. त्या अधिकाऱ्यांच्या घरात घुसू हे जे आहेत ना ही नावं, बघूया तुम्हाला कोण संरक्षण देत आहे. खरं तर साहेब आणखी काय, हे सरकार इतकं निर्डावलेलं आहे. त्यांच्या गाड्या अडवायला पाहिजे या मंत्र्यांच्या. तुम्हाला बाकी सगळे उद्योग करायला वेळ आहे, राजकारण करायला वेळ आहे, विधान परिषद निवडणुकीमध्ये पैसे खर्च करायला वेळ आहे, पण शेतकऱ्यांचं ऐकून घ्यायला वेळ नाही, त्यांच्या जमिनी वाचवायला वेळ नाही. राज्य करताय कशा? कोणासाठी करताय राज्य? तुमच्या मुलाबाळांसाठी? नदी बघा, पहा नदी पहा. गोदावरी ना, किती वर्ष झालंय काम त्या गोदावरीवर. आणि तिकडे मोदींच्या गंगेवर किती हजार 28,000 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले. जाऊन बघा. आणि या गोदावरीत बघा, गिरीश महाजनना सांगा या आणि थोडे त्यातलं चमचाभर पाणी पिऊन दाखवा. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.